नमस्कार, लेट्सअप मराठीमध्ये मी श्रुती आपलं स्वागत करते। लेट्सअप मराठीच्या या बुलेटिनमध्ये आपण जाणून घेणार आहोत दिवसभरातील 10 महत्त्वपूर्ण घडामोडी। चला तर मग वळूयात आजच्या दिवसभरातील 10 महत्त्वपूर्ण बातम्यांकडे। यामध्ये पहिली महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता, हवामान विभागाने वर्तवला अंदाज। आज पुन्हा LPG सिलेंडरच्या किमतीत वाढ, घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत 25 रुपयांची वाढ। सिलेंडरच्या किमती 859 वरून 884 वर पोहोचल्या। GDPत वाढ म्हणजे गॅस, डिझेल, पेट्रोलच्या किमतीत वाढ। देशातील LPG गॅस सिलेंडरच्या दरावरून राहुल गांधी आक्रमक। राज्यातील सर्व माध्यमांच्या शासकीय शाळा व खासगी शाळांमध्ये आता 5वी ते 10वी पर्यंत मराठी भाषा विषय सक्तीचा। शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने जारी केला नवीन GR। शिक्षण विभागाने घेतला 11वीच्या प्रवेश शुल्काबाबत महत्त्वाचा निर्णय। आगामी 11वी प्रवेशाच्या शुल्कात 15% कपात करण्यात येणार। राज ठाकरे यांनी ठाणे पालिका सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंगळेंची भेट घेत फेरीवाल्यांविरोधात घेतला आक्रमक पवित्रा। फेरीवाल्यानं पिंगळे यांच्यावर केला होता हल्ला। राज्यात शिक्षक भरतीसाठी होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अद्याप अर्ज न केलेल्या उमेदवारांना पुन्हा एकदा संधी। TET परीक्षेसाठी नोंदणी करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवण्यात आली। पूरग्रस्तांच्या मागण्या आणि मदतीसाठी सरकारच्या दिरंगाईच्या निषेधार्थ माजी खासदार तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली करवीर तालुक्यात क्षेत्रप्रयाग चिखली येथील संगमावरून जलसमाधी आंदोलन। मंत्रिमंडळ बैठकीत शाळा महाविद्यालयांबाबत महत्त्वाचे निर्णय, विशेषतः वैद्यकीय महाविद्यालय आणि आदर्श शाळांच्या बांधकामांबाबत या बैठकीत मोठे निर्णय। कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता, कधीही बेड्स ताब्यात घेण्यात येणार, तयारीत राहा, पुणे महानगरपालिकेच्या खासगी रुग्णालयांना सूचना। तर या होत्या या दिवसभरातील 10 महत्त्वपूर्ण घडामोडी। यासारख्याच नवनवीन बातम्या आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला। त्याचबरोबर अधिक माहितीसाठी लेट्सअप ॲप डाउनलोड करा। धन्यवाद।